31 मार्च 2025 रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे। श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात। श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने अक्कलकोटसह जिथे स्वामींचे मठ आहेत, स्वामींची मंदिरे आहेत, तिथे विशेष पूजन विधी, धार्मिक कार्यक्रम, उपासना, नामस्मरण केले जाते। स्वामी भक्तही स्वामी नामात आणि स्वामी स्वरूपात तल्लीन होऊन जातात। या दिवशी शक्य तेवढी स्वामींची सेवा करण्याकडे भाविकांचा अधिक कल असतो। दररोज नित्यनेमाने नियमितपणे स्वामींची सेवा करणारे लाखो भक्त असतात, परंतु प्रकट दिनाचे औचित्य साधून विशेषत्वाने स्वामींची सेवा केली जाते। अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने स्वामींची पूजा करता येऊ शकते। स्वामी पूजनाची सोपी पद्धत, नेमके काय अर्पण करावे ते जाणून घेऊया। स्वामी पूजनाची सोपी पद्धत: 1. सकाळची तयारी. सकाळी लवकर उठून स्नान करावे, घरातील देवघर स्वच्छ करून घ्यावे, स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावा। 2. पूजा विधी. स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला अष्टगंध किंवा चंदन लावावे, फुले, हार आणि बेलपत्र अर्पण करावे, धूप आणि दीप लावावा, स्वामी समर्थांच्या मंत्रांचा जप करावा, स्वामी चरित्र सारामृत किंवा स्वामी समर्थांची आरती म्हणावी, नैवेद्यामध्ये दूध, फळे किंवा गोड पदार्थ अर्पण करावे। 3. विशेष सेवा. गरजू लोकांना अन्नदान करावे, मंदिरात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे, भजन आणि कीर्तनामध्ये सहभागी व्हावे, स्वामींच्या नावाचा जप करावा। नेमके काय अर्पण करावे? फुले, गुलाब, जास्वंद, कमळ आणि इतर सुगंधी फुले। हार, फुलांचे हार किंवा तुळशीची माळ। बेलपत्र, स्वामींना बेलपत्र खूप प्रिय आहे। नैवेद्य: दूध, फळे, पेढे, लाडू किंवा इतर गोड पदार्थ। वस्त्र: नवीन वस्त्र किंवा रुमाल। दक्षिणा: आपल्या इच्छेनुसार। महत्वाचे: स्वामींची पूजा करताना स्वच्छतेची आणि पावित्र्याची काळजी घ्यावी। श्रद्धा आणि भक्तीने पूजा करावी। स्वामींच्या मंत्रांचा जप करताना शांत आणि एकाग्र मनाने करावा। गरजू लोकांना मदत करावी। स्वामींच्या शिकवणींचे पालन करावे। स्वामी समर्थांचे काही महत्वाचे मंत्र: श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, ओम नमो श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो।